जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टलवरील नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. हे अर्ज तुम्हाला विदाऊट OTP पद्धतीने भरता येणार आहेत. खूप सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरू शकणार आहात. तर हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याविषयीची सविस्तर ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दिलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता. इथे आल्याच्या नंतर आपल्याला नवीन पद्धतीनुसार नवीन अर्ज आपल्याला भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे मुखपृष्ठ योजनेची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रेसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अर्जदार लॉग इन नवीन अर्ज भरायचा असेल किंवा तुम्ही इथे एक अकाउंट तयार केला असेल, खाते तयार केला असेल तर इथे यावरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन यावरती आपण क्लिक करू. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही जर अगोदरच खाते तयार केले असतील तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, इथे पासवर्ड टाका आणि खाली इथे हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे. पण जर तुम्ही खाते तयार केले नसतील तर या ठिकाणी पहा खाते नाही, खाते तयार करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला इथे विचारेल फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश. आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी पूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. नंतर खाली इथे जे आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथे पूर्ण तुमचा टाकून घ्या. पासवर्ड तुम्हाला विचारेल, इथे एक पासवर्ड तुम्हाला तुमच्या अकाउंटला द्यायचा आहे. तुमच्या मनानुसार तुम्ही कोणता पण देऊ शकता. खाली पासवर्ड पुष्टी करा म्हणजे वरी टाकलेला तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली पण टाकायचा आहे. आणि इथे जिल्हा या ठिकाणाहून तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही या ठिकाणाहून निवडायचा आहे. तालुका सुद्धा त्याच पद्धतीने ही जी लिस्ट आहे त्यामधला जो कोणता तालुका तुमचा असेल तो तालुका त्या ठिकाणी निवडा. खाली तुम्हाला गाव दिसत असेल तर या ठिकाणी क्लिक करा. इथे सर्व गावाची जो तालुका तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्यातील सर्व गाव तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हे गावापैकी एक गाव तुमचं जे आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर खाली इथे महानगरपालिका, नगरपालिका जे काही या ठिकाणी तुम्हाला समोर येईल ती तुमची नगरपालिका असो महानगरपालिका असो ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची. आणि जर तुम्ही ग्रामपंचायत मधून येत असाल तर इथे लागू नाही हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे आहे ऑथोराइज पर्सन दिसत आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला दिसत आहे की सामान्य महिला असेल, समूह संसाधन व्यक्ती असेल, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, महानगरपालिका बालवाडी सेविका, आशा सेविका असतील, आपले सरकारच्या हे कोणी यापैकी असतील ते सिलेक्ट करायचं आहे. आणि संबंधित अथवा इथे जर आशा सेविका विचारलं तर इथं कार्यालयाचं नाव आणि नंबर इथं विचारलेला आहे. तो कार्यालयाचं नाव इथे तुम्हाला टाकावं लागेल. आणि सामान्य महिला जर इथं सिलेक्ट केलं तर इथं काही टाकायची गरज नाही. सेतू सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला त्या कार्यालयाचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही CSC ID या ठिकाणी टाकू शकता. या पद्धतीनं तुम्हाला सर्व हे भरायचं आहे. त्यानंतर इथं ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन इथं जो बॉक्स दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीनं ओपन होणार आहे. इथे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहे टर्म अँड कंडिशन. ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर हा जो कॅप्चा या ठिकाणी दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि खाली तुम्हाला इथं साइन अप हे जे दिसतं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन अप वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं एक नवीन खाते तुमचं तयार होणार आहे. आता नवीन खाते तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला या पेज वरती परत इथे यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर इथे तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. इथे पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड तुम्ही आता खाते तयार करताना टाकला होता तो पासवर्ड. आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल झालेली आहे
आता इथे तुम्ही पाहू शकता मेनू बार मध्ये होम दिसत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी दिसत आहे, योजना दिसत आहे, यापूर्वी केलेले अर्ज सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर अगोदर अर्ज केले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. तुमची प्रोफाईल जर पाहिजे असेल तर इथे तुम्हाला सगळी प्रोफाईल दिसेल जी तुम्ही आता टाकलेली आहे. त्यानंतर इथे योजनेची माहिती सुद्धा आहे आणि लॉगआउट सुद्धा आहे. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या इथे तुम्हाला आधार नंबर विचारेल. ती कोणती महिला असेल, ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या महिलेचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि व्हॅलिडेट आधार यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण येणार आहोत. इथे आल्याच्या नंतर इथे पहा सुरुवातीला आहे महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश. आधार कार्ड पण ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचं इथे पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्ड प्रमाणे आणि इंग्लिश मधूनच टाकायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे पहा वडील किंवा पतीचे नाव, इथे क्लिक करा आणि इथं पती किंवा वडील या ठिकाणी सिलेक्ट करा. पतीचं नाव टाकायचं असेल तर पती सिलेक्ट करा, वडिलाचं नाव टाकायचं असेल तर वडील सिलेक्ट करा. या ठिकाणी मी पती सिलेक्ट करतो आणि इथे पतीचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. इथे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्नाच्या अगोदरचे जे काही पूर्ण नाव होतं ते पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. खाली वैवाहिक स्थिती या ठिकाणी दिलेली आहे. ज्या महिलेचा अर्ज भरत आहात ती महिला वैवाहिक स्थिती म्हणजे विवाहित किंवा अविवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, निराधार असेल, जे काय असेल ते याबद्दल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला जन्म तारीख विचारलेली आहे. या ठिकाणी तुम्ही असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथून तुम्हाला जन्मतारीख, तर इथून तुम्ही वर्ष सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महिना जो असेल तो सिलेक्ट करा आणि या ठिकाणाहून तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. या पद्धतीने येणार आहे. खाली तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? तर या ठिकाणी होय करा. आणि खाली तुम्हाला दिसत आहे की आधार कार्ड नुसार अर्जदाराचा पत्ता आणि महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती आपल्याला द्यायची आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो आधार कार्डवर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाका. इथे तुम्हाला पिनकोड विचारेल, तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्या. खाली इथे तुम्हाला जिल्हा विचारेल, ही लिस्ट या ठिकाणी ओपन होईल. त्या बदला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे तालुका विचारेल, या ठिकाणाहून तुम्हाला तालुका जो असेल तुमचा तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि इथे विचारेल तुमचं गाव. आता जे काही गाव असेल ते इथे लिस्ट तुमची दिलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही जिल्हा तालुका सिलेक्ट करताल त्या तालुक्यातलं ते गाव सुद्धा सर्व काही लिस्ट येणार आहे. ती एक गाव तुम्हाला तुमचं जे असेल ते योग्य गाव या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि खाली इथे तुम्हाला विचारेल महानगरपालिका नगरपालिका, यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या एरियामधले जेवढे काही महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. त्यापैकी जी तुमची असेल ती सिलेक्ट करा. आणि जर तुम्ही ग्रामपंचायत मधून येत असाल तर तुम्ही लागू नाही यावरती हे सिलेक्ट करा. इथे पुढे तुम्हाला एक मतदारसंघ हे नवीन आलेला आहे मतदार, या ठिकाणी जो तुमचा मतदारसंघ असेल तो तुम्ही या लिस्ट मधून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. खाली इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. तुमचा मोबाईल नंबर शक्यतोवर आधार लिंक मोबाईल नंबरच या ठिकाणी टाका. तर आधार लिंक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि खाली एक प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का? हा प्रश्न विचारला. या ठिकाणी नाही यावर हाच पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. खाली तुम्हाला विचारलंय अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. या ठिकाणी तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव इथे लिहायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे की बँक खातेधारकाचे नाव म्हणजे बँक खातेधारकाचं पूर्ण नाव या ठिकाणी विचारलं आहे ते टाकायचं आहे. इथे तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्या आणि या ठिकाणी बँक खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे तोच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी परत तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
खाली इथे दिसत असेल IFSC कोड, इथे तुम्हाला बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे आणि खाली इथे प्रश्न विचारलेला आहे की आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का, तर इथे क्लिक करा आणि इथे होय हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करा. ठीक आहे, या पद्धतीने सर्व अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आता खाली डॉक्युमेंट काही अपलोड करायचे आहेत, खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्र अपलोड करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं. यात इथं पहा फाईल साईज दिलेली आहे, कमीत कमी 50 KB आणि जास्तीत जास्त 5 MB पर्यंत याची साईज या ठिकाणी दिलेली आहे. तर इथे पहा इथं काय सांगितलं आहे, आधार कार्डची समोरील बाजू म्हणजे समोर आधार कार्डचे दोन्ही बाजू दोन ठिकाणी अपलोड करण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे बरेचशा समस्या तर मिटलेल्या आहेत, दोन दोन एकत्र करण्याची या ठिकाणी गरज नाही. इथे पहा पहिला फोटो या ठिकाणी क्लिक करा. इथून तुमची आधार कार्डची जी पहिली बाजू आहे सिलेक्ट करा आणि ओपन यावरती क्लिक करा. आधार कार्डची पहिली बाजू इथे अपलोड झालेली आहे. आधार कार्डची दुसरी बाजू या ठिकाणी अपलोड केलेली आहे. डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं व्ह्यू फाईल यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत, योग्य अपलोड झालेले आहेत की नाही. त्यानंतर इथे आदिवास प्रमाणपत्र किंवा त्यालाच दुसरा पर्याय म्हणजे जन्म प्रमाणपत्र असेल, TC असेल, रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. खाली इथे एक प्रश्न विचारलेला आहे, तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहेत का, जर असेल तर होय करायचं आहे. होय केल्याच्या नंतर इथे रेशन कार्डची पहिली बाजू या ठिकाणी अपलोड करा, दुसरी बाजू या ठिकाणी अपलोड करा. ठीक आहे, जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर नाही हे सिलेक्ट करा आणि उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. इथे या पद्धतीनं अपलोड करायचं आहे. त्यानंतर हमीपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. हमीपत्र तुमच्याकडे नसेल तर इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. हमीपत्र डाउनलोड होईल, त्याचे प्रिंट काढा, त्याच्यावरती साईन करायची आहे, सर्व बॉक्समध्ये टिक करायचे आहे, साईन करून ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. इथे हमीपत्र अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. या ठिकाणी फोटो सुद्धा अपलोड झालेला आहे. या पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि खाली तुम्हाला इथे दिसत आहे हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारा, म्हणजे ज्या काही टर्म आणि कंडिशन दिलेल्या आहेत त्या स्वीकारा. तर या बॉक्सवरती इथं क्लिक करायचं आहे. इथे जेवढ्या काही आपल्या हमीपत्रामध्ये ज्या कंडिशन आहेत ते पूर्ण तशाच्या तशा सर्व काही या ठिकाणी दिसणार आहे आणि इथे तुम्हाला स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीनं सर्व माहिती व्यवस्थित आहे का, भरलेली आहे का ती व्यवस्थित पाहून घ्या. सर्व फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे, मी तुम्हाला परत दाखवतो आहे. आणि सर्व हे केल्याच्या नंतर सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपण जो भरलेला पूर्ण जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला या ठिकाणी प्रिव्ह्यू होणार आहे. व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या, सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे, व्यवस्थित चेक करायची आहे. आणि खाली इथं हा कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि इथेच तुम्हाला इथे सबमिटचा ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. जर तुमची काही यामध्ये चूक झालेली असेल सर्व माहिती टाकण्यामध्ये, तर इथे तुम्हाला एडिट ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करा आणि माहिती जी चुकलेली आहे ती बरोबर करा. आणि जर सर्व माहिती व्यवस्थित बरोबर असेल तर सबमिट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पद्धतीनं आपला ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिटेड झालेला आहे पूर्णपणे. आणि सबमिट झालेला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, यापूर्वी केलेले अर्ज. इथे क्लिक केल्याच्या नंतर जेवढे काही आपण अर्ज या ठिकाणी केलेले आहेत ते सर्व अर्ज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. हे पहा, या ठिकाणी सर्व अर्ज आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, हा आपण फॉर्म भरला होता. इथे
ऍप्लिकेशनचं नाव, जे अर्जदार महिला आहे तिचं नाव, इथे ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसत आहे, फोटो दिसत आहे आणि ऍप्लिकेशन स्टेटस दिसत आहे पेंडिंग, म्हणजे हा प्रोसेस करण्याचं बाकी आहे. प्रोसेस झाल्याच्या नंतर ऑप्शन जे आहे ते यामध्ये बदल होणार आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला तुमचा पूर्ण जो अर्ज आहे तो व्यवस्थितरित्या भरायचा आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुमच्या या प्रश्नाला मी लवकरच त्या ठिकाणी उत्तर देईल. जर तुम्ही माझ्या चॅनल्सवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.